हॅलो एव्हरीवन, आय एम काजल दिवे. वेलकम बॅक टू डब्ल्यू अकॅडमी. बघा, आजच्या सेशनमध्ये खूप साऱ्या स्टुडंटची क्वेरी जी होते, खूप साऱ्या स्टुडंटचे जे डाऊट होते ते आजच्या सेशनमध्ये आपण क्लिअर करून घेणार आहोत. खूप स्टुडंटचे होतं की मॅम टायपिंग लागणाऱ्या पोस्ट कोणत्या, की मॅम कोणत्या पोस्टमध्ये टायपिंग लागणार आहे, त्यासाठी आम्ही प्रिपेअर राहणार. सो टायपिंग लागणाऱ्या पोस्ट कोणत्या त्यावर आपण इथे आज पाहणार आहोत. ठीक आहे, तुम्ही बघू शकता एकूण 11,500च्या वरती वॅकन्सी आहेत. सो यामध्ये 11,500च्या वरतीच्या वॅकन्सी आहेत. त्याच्यामध्ये टायपिंग लागणाऱ्या पोस्ट कोणत्या त्याबद्दल आपण इथे पाहणार आहोत. बघा, चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही बघणार त्यांचा स्टेशन मास्टर एक आहे, एक गुड्स ट्रेन मॅनेजर आहे, एक ज्युनियर अकाउंटंट असिस्ट कम टायपिस्ट आणि एक सिनियर क्लर्क कम टायपिस्ट आहे. ठीक आहे, सो याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात की जी गुड्स ट्रेन मॅनेजर आहे यासाठी तुम्हाला टायपिंग लागणार नाही. सिनियर क्लर्क कम टायपिस्ट आहे यासाठी तुम्हाला टायपिंग लागणार आहे. ज्युनियर अकाउंट कम टायपिस्ट आहे त्याला तुम्हाला टायपिंग लागणार आहे. चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर याला तुम्हाला टायपिंग लागणार नाही. स्टेशन मास्टरला सुद्धा टायपिंग नाही, पण यासाठी कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट आहे. ठीक आहे, म्हणजे जी सिनियर क्लर्क कम टायपिस्ट, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट यासाठी तुमचं पहिले CBT 1 होणार, CBT 2 होणार आणि मग टायपिस्ट स्किल टेस्ट होणार आणि मग तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि पुढची प्रोसेस होणार. स्टेशन मास्टर जे आहे त्यांच्यासाठी तुमचं CBT 1 होणार, CBT 2 होणार, त्यानंतर तुमची डायरेक्ट कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट होणार आणि मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मग पुढची प्रोसेस होणार. ठीक आहे, पण मात्र तुम्ही बघू शकतात गुड्स ट्रेन मॅनेजर जे आहे, गुड्स ट्रेन मॅनेजर आणि चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर यासाठी तुमची टायपिंग टेस्ट नसणार आहे. ठीक आहे, इथे फक्त तुमचं CBT 1, CBT 2 आणि तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे. ठीक आहे, ही जी वॅकन्सी आहे ही पदवीधरांसाठी आहे. ही कोणासाठी आहे? पदवीधरांसाठी आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही बघू शकतात 12वीच्या बेसवर सुद्धा आहे. ठीक आहे, 12वीच्या बेसवर सुद्धा वॅकन्सी आहे. आता याच्यामध्ये कोणाला टायपिंग लागणार आहे तर ज्यांचा 12 झालेला आहे, ज्यांचा 12 झालेला आहे त्यांचं तुम्ही बघू शकतात कमर्शियल कम तिकीट क्लर्कला टायपिंग लागणार नाही. ठीक आहे, खूप जणांचं होतं की मॅम ह्याला टायपिंग लागते पण ह्याला टायपिंग लागणार नाही आहे. त्यानंतर अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट याला तुम्हाला टायपिंग लागणार आहे. त्यानंतर ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट याला सुद्धा टायपिंग लागणार आहे, पण ट्रेन्स क्लर्कला टायपिंग लागणार नाही. म्हणजे याच्या 2 पोस्ट आहेत, कमर्शियल कम तिकीट क्लर्क आणि ट्रेन्स क्लर्क या 2 जे पोस्ट आहेत त्याच्यामध्ये तुमची CBT 1 होणार, CBT 2 होणार आणि मग तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आणि पुढची प्रोसेस होणार. पण मात्र अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट या दोघांसाठी तुमची CBT 1 होणार, CBT 2 होणार आणि त्यानंतर तुमचं टायपिंग टेस्ट होणार आणि मग त्यानंतर तुमचं होणार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि पुढची प्रोसेस. ठीक आहे, हीच माहिती होती जी इम्पॉर्टंट होती, जी तुम्हाला द्यायची होती. खूप स्टुडंट कन्फ्यूज होते की मॅम टायपिंग कोणत्या पोस्टसाठी आहे आणि कोणत्या पोस्टसाठी नाही ते. ठीक आहे, आता रेल्वे भरतीसाठी आपल्या डब्ल्यू अकॅडमीवर आपली पेड बॅच जी आहे त्या पेड बॅचची फी फक्त 1500 आहे. त्यासाठी हे सर्व वैशिष्ट्ये तुम्हाला इथे दिलेले आहेत. ठीक आहे, पदवीधरांसाठी सुद्धा आहे, त्यानंतर ज्यांचं 12 झालेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा आहे. ठीक आहे, सो तुम्ही बघू शकता जेवढं होईल लवकरात लवकर आपल्या पेड बॅच तुम्हाला जॉईन करायचे आहेत. आणि रेल्वे या एक्झामसाठी रोज संध्याकाळी 5 वाजता माझं लाईव्ह लेक्चर असणार आहे. GK GS साठी जे जनरल अवेअरनेस आहे त्यासाठी असणार आहे. सो रोज संध्याकाळी 5 वाजता तुम्हाला जॉईन व्हायचं आहे. रेल्वेसाठी जर तुम्ही प्रिपेअर करत आहात तर GK GS सेशन लेक्चर मी घेणार आहे. ठीक आहे, सो आय होप तुम्हाला इथपर्यंत कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. सो आता मी थांबत आहे. नक्कीच भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरला आणि बाकीच्या ज्या तुम्हाला क्वेरी असतील त्या क्वेरी तुम्ही पाहू शकतात. ऑलरेडी व्हिडिओ या फोल्डरमध्ये खूप सारे व्हिडिओ आहेत, तुमच्या सगळ्या डाऊट क्लिअर होतील. आणि जर कोणता आणखीन एक डाऊट तुम्हाला असेल तर कमेंटमध्ये सांगा, त्यावर नक्की मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार. ठीक आहे, सो इथे थांबते मी. बाय, हॅव अ ग्रेट डे. थँक्यू सो मच. बाय.